रस्ता न मिळाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातल्या नवीन दहिफळ गाव ते ढोर हिंगणी छोटा या गावापर्यंत अनेक वर्षांनंतर सुद्धा रस्ता झालेला नाहीये आणि त्यामुळेच पावसाळ्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। हल्ली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने ही वाट अधिक बिकट झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलात वाट तुडवत जावी लागते आणि याचमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट रस्त्यावरून जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीला चिखल फेकून मारलाय। सविता शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखल फेकल्याची घटना समोर आली आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष बघता आता तरी या रस्त्याची मागणी पूर्ण होणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। मी गावात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व म्हणले, मॅडम रस्ता कधी करणार आहे, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्र्याकडे कधी घेऊन जाणार आहे, तुम्ही नुसतं आम्हाला आश्वासनच देतात का दरवेळेस घेऊन जाणार आहे का बरं नेत नाही, आम्ही तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्ही मुख्यमंत्र्याला भेट घालून द्या, आम्ही मुख्यमंत्र्याशी बोलून मुख्यमंत्र्याला रस्ता मागतो। आमची मुलं रस्त्यामध्ये इतके चिखलामध्ये जातात आणि येतात, आज त्यांची कशी कंडिशन आहे ती आम्हालाच माहिती। मी गावात जात असताना मुलांनी परत दुसऱ्या वेळेस माझी गाडी अडवली व मला गाडीच्या खाली उतरलं व चिखलफेक केली माझ्या गाडीवर।